झालेले बघायला मिळतात। मात्र पोलीस या पालकांना दाखल झाले जे आहेत ते ताब्यात घेत असल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। आपण बघतोय की अनेक रुग्णांना घेऊन या ठिकाणी जे आहे प्रत्येक 3 वर्ष झाले इथं लागोपाठ येत आहेत, एकनाथ शिंदे भेटत नाहीत, नेहमीच झालं यांचं। कंडिशन बघा यांची, 18 वर्षाची पोलीस ताब्यात घेतात। 3 महिने झाले ती आई म्हणून बोलली नाही, पाय लागले तिच्या। आम्हाला ज्या वेळेस येईल तेव्हा हे बाहेरले पोलीस लोक असतात ना, ते असे चालू त्यांचं नेहमी 3 वर्ष झालं। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते पोलीस या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। पोलीस या पालकांना जे आहे ते ताब्यात घेत असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। मंत्रालयाच्या बाहेर खरं तर हे पालकांचं आंदोलन आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मुलं जी आहेत ती देखील बघायला मिळत आहेत, जी आजारी मुलं आहेत ती या ठिकाणी दाखल झाली आहेत। आजारी मुलांना घेऊन पालक या ठिकाणी दाखल झाले आहेत। मुद्दा एवढाच आहे की गेल्या 1.5 वर्षापासून SSPA सारख्या गंभीर आजारावर कुठल्याही पद्धतीचा तोडगा शासन का काढत नाहीये, हा सवाल या निमित्तानं जो आहे तो पालकांचा आहे। आणि आपण बघतोय की पालक या ठिकाणी आहेत, अगदी मुलं देखील जे आहे ते अत्यावस्थेमध्ये जी आहे ती पाहायला मिळत आहेत। नेमकं त्यांना काय होतंय असा सवाल खरं तर या ठिकाणी जो आहे तो यांची दृश्य पाहिल्यावर बघायला मिळतंय। आपण बघतोय की झटके जे आहेत ते मुलांना येत असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की रुग्णांना घेऊन जे आहे ते आता हे पालक जे आहेत ते या ठिकाणी पोलिसांसोबत बातचीत करताना बघायला मिळतात। त्यांचं हे म्हणणं आहे की आता ताब्यातच घ्यायचं असेल तर मग रुग्णांनाही ताब्यात घ्या। प्रत्येक वेळी ते चला चला करून जातात, नाही बोलायचं नाही। काय झालंय नेमकं? SSP नावाचा आजार आहे। आम्ही 2 वर्ष झालं इथं गरके घालतोय मंत्रालय समोर आणि वर्षा बंगल्यापर्यंत 2 वर्ष झालं गरके घालतोय, आमचं कोणीही मनावर घेत नाही। त्या मुलांना आमच्याकडे प्यायला पाणी मागत नाहीत ना, खायला अन्न मागत नाही। आम्ही प्रत्येक जे मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेतो, आम्हाला ते हॉस्पिटलमध्ये ह्याच्यावर इलाज नाही, तुमची मुलं जगल तेवढं वाचवा, नाही तर का नाही घरी नेऊन टाका असं सांगताय। म्हणतात SSP वर आजार नाही तर मग SSP नाव कसं निघलं? आजार नाही म्हणतात तर नाव कसं निघलं SSP वरून? प्रत्येक या ठिकाणी जे आहे ते पोलीस या सगळ्या रुग्णांना देखील ताब्यात घेताना बघायला मिळतंय। आपण बघतोय की रुग्णांना घेऊन जे पालक या ठिकाणी मंत्रालयाच्या बाहेर दाखल झालेले बघायला मिळाले होते, अगदी या रुग्णांना देखील या ठिकाणी जे आहेत ते त्यांच्या पालकांना ताब्यात घेतलं जात आहे। पालकांना दडपशाही ताब्यात घेतलं, थांबूच नका म्हणून गाडी बसा म्हणतात आम्हाला। आम्ही कुठं आंदोलन करतोय, काय करतोय? 10 मिनिटं थांबा, आमची मुलं आल्या तर ऐकत नाही ते पोलीस, चला गाडीमध्ये बसा। 5-5 वर्षाने फिरत आहे, 5-5 वर्षाने CM ला तिसरा CM आहे, CM ला कोणी ऐकत नाही, तयार होत नाही। 5-5 वर्ष होऊन गेले मुलांना, आज 22-23 वर्षाची मुले होऊन गेले, तोपर्यंत का त्यांना सांभाळणार आहे का आम्ही? बघतोय की या ठिकाणी जे आहे ते पालकांना ताब्यात घेतलं पोलिसांना असं वाटतं की आम्ही काय इथं म्हणजे गोंधळ करतोय, काय आवाज करतोय का? आम्ही अजिबात कुणाला त्रास देत नाही, फक्त आम्ही हात जोडून निवेदन त्यांना विनंती करायला आलोय। आमच्या मुलांची काय कंडिशन आहे हे दाखवायसाठी म्हणून, बघायसाठी दाखवायसाठी म्हणून सरांना दाखवायला आलो होतो। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर रुग्ण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले बघायला मिळत आहेत। मात्र रुग्णांच्या पालकांना जे आहे ते आता ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांनी या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी या रुग्णांच्या पालकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं बघायला मिळत आहे। आणि एकूणच बघतोय की रुग्णांची स्थिती जी आहे ती आपण या ठिकाणी सध्या बघू शकतोय। SSPA सारखा आजार जो आहे ज्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा औषध उपचार गेल्या 2 महिन्यापासून 2 वर्षापासून झालेला नाहीये आणि शासन दरबारी या ठिकाणी सवाल उपस्थित करण्यासाठी या ठिकाणी हे पालक दाखल झालेले देखील बघायला मिळाले। आपण बघतोय की रुग्णांची स्थिती जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते कशा पद्धतीची आहे आणि मंत्रालयाच्या बाहेर अशा पद्धतीनं खरं तर हे पालक जे आहे ते जमलेले बघायला मिळाले। आपल्या